भारताय जडभारी नेमाव ठरे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृण झ तुका म्हणे याती होका तयाचे भरते नाही अनेक प्रमाण तन धन तृण झ ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदं तीर्थास्पदं शिवविरं चिरतं शरणं प्रत्यादिमप्रणतपादभवाधिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं पाण्डुरङ्गाकरो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार वैष्णवतो दया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन तृण प्रस्तुत तीर्थरूपी शिवेसाठी घेतलेला अभंग देवते सुप्रसिद्ध सदू जगद्गुरु जगदवंदनीय संत हृदय सम्राट तुकोबरा यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग संत प्रकरणातला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरा संतांचं लक्ष किंवा वैष्णवांचं लक्ष, वैष्णव म्हणा, संत म्हणा, साधू म्हणा, महात्मा म्हणा, एकच हे नाव आहे. त्या वैष्णवांची लक्षणं काय असतात, वैष्णव कोणाला म्हणावं, वैष्णव कोण असतात, ती लक्षणं तुकाराम या अभंगामध्ये आणि व्यक्त केलेली आहे. अभंगाची भूमिका आपल्याकडे वाढून ठेवलेली अभंगा कोणत्या भूमिकेतला आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. या अभंगावर काही थोडस चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या भादलीगाव या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेल्या 41 वर्षापासून चालत आलेली परंपरा, थोडा मोठ्याने घालून दिलेली परंपरा आहे. त्यामध्ये काही महात्मे गेले, वैकुंठवासी झाले, परंतु त्यांनी घालून दिलेला जो मार्ग आहे तो मार्ग मात्र आपण अवघापर्यंत चालू ठेवलेला आहे. मार्गदानी गेले आधी दयानिधी संतते. पूर्वीचे जे काही महात्मे होऊन गेले, आपले सर्वांचे श्रद्धास्थान रखुमाई माता सोमठाणेकर, हरिभक्ती परायण वैकुंठवासी गुरुवर्य किसनदेव महाराज अंतरगावकर, टाकळीचे वर्णी बाबा आदी कोणी ही पूर्वीची आणि कीर्तनकार मंडळी होऊन गेली आपल्या भागामध्ये. आणि त्यांनी आपल्या खेड्यापाड्यातून प्रत्येक गावागावातून हे कार्यक्रम सुरू केले.
आणि ते अद्यापही चालू आहे. तसा आपल्या भातली गावामध्ये गेल्या 41 वर्षाचा हा आणि हा परंपरेचा भाग या वर्षी आपण चालू ठेवलेला आहे. त्यातल्या त्यात 2 वर्षापूर्वी आपण जे काही हे ग्रामदैवत भव्य असं मंदिर आपण बांधलेलं आहे आणि त्या मंदिराला आज बांधून उभारणी होऊन 2 वर्ष होऊन गेलेले आहे. आणि मी म्हणून तोही एक वर्धापन दिन म्हणून आपण कार्यक्रम याच कार्यक्रमाने साजरा करत असतो. मंदिराचा हा दुसरा वर्धापन दिन आहे. सत्ता तर 41 वर्षे आहे आणि त्या कार्यक्रमातली आजची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे सोपवलेली आहे. सेवके करावे सांगितले काम तेथे उठूपण कामा नाही. एक सेवा म्हणून सेवा या नात्याने या ठिकाणी मी आपल्या समोर उभा आहे. मी कोणी मोठा अधिकारी आहे, फार मोठा महाराज आहे असं नाही. मी तुमचाच आहे, तुमचा भावनाही आहे, तुमचा नातेवाईक आहे आणि तुमचाच आहे. पण अशा प्रकारे सेवा आहे म्हणून या आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रंथाचं ज्ञानेश्वरी पारायण असेल, हनुमान चालीसा वाचन असेल, हरिपाठ, काकडा, प्रवचन, कीर्तन आदी कोणते कार्यक्रम असतील. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रामुख्याने आमचे गुरुबंधू, आमचे परमार्थ श्री रामभाऊ महाराज निमगावकर शंकर स्वामी संस्थानचे विश्वस्त आणि त्यांच्या पाठोपाठ ही जी काही गुरुजन मंडळी आहेत, मग त्यामध्ये गायक मंडळी आहे, वादक मंडळी आहेत आणि त्यातले त्यातून काही जवळ जवळ अर्धे निमे आपल्याच गावातली मंडळी आहे आणि बाहेरून आलेली जी काही मंडळी आहेत, आमचे बंधू असतील, नारायण काका असतील, धोटी आबा असतील, ते तुमच्या रत्मंत गावचे आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे मृदंग वादक आणि ही सर्व गुरुजन मंडळी या सर्वांच्या नामाचा नामनिर्देश या ठिकाणी मी जरी करू गेलो तरी पण कसं होईल, एखादं नाव माझ्याकडून सोडून जाईल आणि जर आपण एखाद्या व्यक्तीचा नामनिर्देश आपण केला नाही तर तो फार मोठा दोष त्या वक्त्याला लागत असतो. पाचा मागी भले पण एकाचे वाणीचा आपण इतर चौघे जण सहज दिले. पण सर्वशी गुरुजन मंडळी म्हणून या सर्वांना मी नतमस्तक होतो. मस्तक पायावरी माझ्या माता भगिनी असतील, ही गुरुजन मंडळी असेल, आपण सर्व ग्रामस्थ मंडळी असेल, या सर्वांना नतमस्तक होतो. आणि सध्या रामनवमी, हनुमान जयंती हा पर्वकाल चालू आहे आणि या पर्वकालाच्या निमित्ताने प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये कार्यक्रम सुरू आहे. आजही आम्ही जिथून या कार्यक्रमासाठी आलो, लोणी गावामध्ये कार्यक्रम चालू आहे. ग्रंथालयात ज्ञानेश्वरी पारायणाचा आणि समारोप आजच आम्ही केलेला आहे. सकाळी संध्याकाळी दिंडी मिरवणूक काढली, उद्या काल्याचं कीर्तन आहे. अशा प्रकारे पर्वकालाचे दिवस आहे आणि त्यातले त्यात आज फार मोठा एक पर्व आहे, रामनवमी. दुपारी आपण राम प्रभूंचा आणि जन्म अवतार साजरा केलेला आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. असा पर्वकाळ जे काही भागवत धर्मामध्ये 5 पर्व सांगितलेले आहे त्यापैकी रामनवमी ही पर्व आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नरशिव जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तम शिवरात्र. अशा प्रकारे रामनवमी हनुमान जयंती या पर्वावर आपला कार्यक्रम असतो. आणि पुन्हा त्यामध्ये एकादशी महान असं व्रत असत. असा त्रिवेणी संगम आपल्या कार्यक्रमामध्ये घडत असतो. रामनवमी हनुमान जयंती आणि एकादशी काय थोडा मोठ्याने हा पर्व काढला असेल पूर्वीच्या आणि महात्म्यांनी. आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम अद्याप आपण चालू ठेवलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या भक्तिभावाने कोणी अन्नदान करत असेल, कोणी श्रमदान करत असेल, तर कोणी द्रव्यदान, योगदान, आणि म्हणून प्रत्येक दिवसाचं जे योगदान असेल त्यापैकी आज कीर्तनाचं योगदान ही सेवा ज्यांनी स्वीकारलेली आहे ते आमचे मेहुणे पुंडलिक भागाजी पाटील पवार त्यांनी ही सेवा स्वीकारलेली आहे. सकाळपासून त्यांचे फोन चालू होते, परंतु मी कार्यक्रमामध्ये असल्यामुळे फोन घेता येत नव्हते. आणि ते म्हणत असेल काय जास्त झालं की काय, फोन का घेत नाही. आणि संध्याकाळी फोन लागला गेला, सांगितलं की आम्ही वेळ घेतो, काही काळजी करू नका आणि यावाच लागणार आहे. अशा प्रकारे असा हा सत्तातला योगदानाचा जो विषय आहे, मोठ्या भक्तिभावाने आपण कोणी अन्नदान करत असेल. आणि त्यातल्या त्यात या वर्षी तर परत गंगा पूजन या ठिकाणी सांगितलं गेलं. चारिधाम यात्रेचं जे काही पूजन असतं त्याला आपण मावतं म्हणतो, तोही कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आणि आयोजित केलेला आहे. असा हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने संपन्न होत आहे. आणि आणखी या कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी नुसती आपल्या भागले गावाप्रती होणार नाही, तर समोर आता या कार्यक्रमात टिपणे चालू आहे. संत काळू बाबा प्रसन्न या वाहिनीवर तो कार्यक्रम ते देत आहे. असं फार मोठी या कार्यक्रमाची आणि प्रसिद्धी आपली होत आहे. आणि म्हणून आज भगवंतांनी अवतार घेतलेला आहे तो राम अवतार. प्रत्येक युगामध्ये भगवंताचे अनेक अवतार आतापर्यंत झालेले आहेत. आणि म्हणून अवतार किती झाले याचं मोजमाप नाही. अवताराच्या राशी तो म्हणजे भगवंताने आतापर्यंत अनेक अवतार घेतलेले आहे. भगवंताच्या 10 अवतारापैकी आपण 7वा अवतार मानतो आज. तरीही पण याही अगोदर त्या भगवंताचे अनेक अनंत अवतार झालेले आहेत. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कच्छ वराह नरसिंह परशुराम राम कृष्ण बौद्ध कलंकी असे अनेक अवतार भगवंताचे होतात. काही ठिकाणी 24 अवतार भगवंताचे झाले, काही ठिकाणी 6 अवतार मानले. असे अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या अनेक अवताराच्या मीमांसा केलेल्या आहे. तरीही पण भगवंताचे अनंत अवतार झालेले असतात. अनंत अवतार देशी भक्त
त्यापैकी आज रामप्रभूंनी अवतार घेतलेला आहे आणि तो अवतार आज दुपारी होऊनच गेलेला आहे. आणि म्हणून हा एक पर्व, त्या पर्वावर मी आज सेवेसाठी जो घेतलेला अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबरांनी अभंगामध्ये वैष्णवांची व्याख्या सांगितलेली आहे. वैष्णव कोणाला म्हणावं, वैष्णवाची व्याख्या काय? वैष्णव या शब्दामध्येच व्याख्या दडलेली आहे. वैष्णव हा तो शब्द, या शब्दाचा अपभ्रंश 29 असा झालेला आहे. 29 म्हणजे वैष्णव, 20 अधिक 9. आता 20 अधिक 9 29 होत बेरजेमध्ये. मग 20 अधिक 9 29. तर 29 म्हणजे काय? तर 29 व्रत आहे, 29 उपवास आहे. त्या 29 उपवासापैकी आज एक उपवास आहे रामनवमी. आणि म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये हे 29 व्रत घडतात त्यांना वैष्णव असं म्हणतात. 29 त्याचा अपभ्रंश वैष्णव हा शब्द तयार झालेला आहे. म्हणून त्या 29 उपवासामध्ये 24 एकादशा, 12ही महिन्यामध्ये येणाऱ्या 24 एकादशा आणि वर्षातून येणारे 5 पर्व, त्यामध्ये आजचं हे रामनवमी, गोकुळाष्टमी, वामन जयंती, नरशिव जयंती आणि महाशिवरात्र, हे 5 उपवास 24 एकादशा मिळून 29 होतात. असे 29 व्रत जे धारण करतात त्यांना वैष्णव असं म्हणतात. तेच या अभंगाच्या प्रथम अवघे देवावरी माया, जया अवघी माया देवावरी तो वैष्णव. जया म्हणजे ज्याची, माया म्हणजे प्रेम, ज्याचं सर्वस्वी प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव असं म्हणतात. आणि म्हणून या 29 उपवासाच्या माध्यमातून देवावर प्रेम जाळलं जातं. म्हणून ही वैष्णवांची व्याख्या. ज्या दिवशी व्रत असतात ना, आज दिवसभर रामनवमीचा उपवास होता, दिवसभर आणि रामनवमीचा उपवास असल्यामुळे आज मला रामनवमी आहे, आज मला हे व्रत आहे. म्हणून या दिवसभरामध्ये संपूर्ण प्रेम त्या रामप्रभूच्या चरणी आणि आपलं असतं. आणि म्हणून हे व्रत करावे लागतात. ज्या दिवशी गोकुळाष्टमी असेल, ज्या दिवशी वामन जयंती असेल, ज्या दिवशी नरशिव जयंती असेल, ज्या दिवशी महाशिवरात्र असेल,
ज्या दिवशी एकादशी असेल त्या दिवशी दिवसभर त्या भगवंताच्या उपवासाच्या निमित्ताने आणि ते प्रेम त्या भगवंताकडे आपलं लागल्या जात. पण वैष्णवत्व जरा अवघे देवावरे माया. आणि बाकीचे उपवास नाही केले तरी चालतील, करू नये या मताचा मी नाही. एवढं पाप मी माझ्या डोक्यावर घेणार नाही. परंतु जे कोणी हे 29 उपवास सोडून बाकीचे पुष्कळ व्रत करत असतील, उपवास करत असतील, आणि जर हे 29 उपवास त्यांचे होत नसतील तर त्या बाकीच्या उपवासाचा काही फायदा नाही, काही फायदा नाही. तसे व्यवहारात एक म्हण आहे की गाढवाला शेत खालं पाप ना पुण्य. एखादं गाढव शेतामध्ये चरून गेलं, गाढव चरून गेलं म्हणजे आपल्याला पापही लागत नाही पुण्यही लागत नाही. का? ते गाढव आहे. जर त्या शेतामध्ये एखादी गाय चरून गेली पिकाचे नुकसान होईल परंतु पुण्य प्राप्त होईल. परंतु त्याच शेतामध्ये गाढव चरून गेल्यानंतर पापही लागत नाही पुण्यही होत नाही. पाप का लागत नाही? ते भुका प्राणी आहे, त्याला भूक लागलेली आहे, पोटासाठी त्याने आपलं शेत आपलं पीक खाल्लं असेल म्हणून काय पाप नाही. म्हणून जसं गाढवाला शेत खाल्लं पाप ना पुण्य, तसं हे 29 उपवास सोडून बाकीचे 4 महिन्याचा चातुर्मास केला असेल, 1 महिन्याचा अधिक मास केला असेल, आणखी काही रविवार असेल, मंगळवार असेल, गुरुवार असेल, शनिवार असेल, शुक्रवार असेल, असे अनेक उपवास आहेत, चतुर्थी असेल. मी या व्रताच्या विरोधात नाही, परंतु एकादशी महान व्रत जर आपण नाही केलं आणि बाकीचे पुष्कळ व्रत जरी आपण करत असेल तरी पण त्याचा उपयोग होणार नाही. एकदा काय झालं आणि त्या दिवशी चतुर्थी असल्यामुळे सकाळी सकाळी माझं काही शेतातलं काम असल्यामुळे मी सकाळी न्याहारी करायला बसलो. तेवढ्यात आमचे चुलत आणि भाऊजाई आल्या. आता आपला नियम असतो या जेवण करा असं म्हणायचं नियम असतं. म्हटलं या बहिणी जेवण करा. असं म्हटल्यानंतर त्यांनी इतका माझ्यावर पट्टा चढवला, काय जेवण करा काय नाही, तुम्हाला काही कळतं का? म्हटले दादा काय झालं? काय झालं म्हणजे आज चतुर्थी असताना सुद्धा आणि सकाळी सकाळी तू भाकरी खातात? हो म्हटलं बहिणी आमचं चुकलं, परंतु वारकरी आहोत आम्ही. वारकरी फक्त एकादशी आणि सोमवार हे 2 उपवास करत असतो, बाकीचे उपवास आम्ही करत नाही. का करत नाही ते आम्हाला आणि शास्त्राने आम्हाला सांगितले नाही. आणि हे 2 उपवास केल्यामुळे संपूर्ण उपवासाचं फळ या 2 उपवासामध्ये असतं असं मी त्यांना सांगितलं. तरी त्यांनी इतकी लांबण लावली. काय कीर्तन करतात, काय पारायण करतात, काय वाऱ्या करतात, काय काकडा भजन करतात आणि खुशाल चतुर्थीला भाकरी खातात. हे तुम्हाला पटतं का? मी ऐकून घेतलं आणि शेवटी सांगितलं की म्हटले वहिनी तुम्हाला इतकं जण गेलं चतुर्थीला आम्ही भाकरी खातो म्हणून. अहो एकादशीचं महान असं व्रत असताना सुद्धा त्या एकादशीला तुम्ही सकाळी 2 भाकरी, दुपारी 2.5 भाकरी, संध्याकाळी 1.5 भाकरी खातात. आमच्या डोळ्याने आम्ही पाहतो, आम्हाला काहीच वाटत नसेल का? एवढी मोठी आणि व्रताची महिमा साधू संतांनी वर्णन केली असताना सुद्धा ते व्रत आपण धरत नाही म्हणजे तुम्ही बाकीचे किती व्रत जरी केले तरी त्या व्रताचा उपयोग होणार नाही. जो एकादशीचा व्रत झाली मी नित्य नांदी त्याच्या घरी, सर्व पर्व काळाचा श्री एकादशी खरी परी माझी. असं हे एकादशी व्रत आता पर्व आहे, पर्व येणारच आहे. अशा प्रकारे रामनवमी एकादशी अशा पर्वावर आपला कार्यक्रम चालू आहे. आणि म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये हे 29 व्रत घडतात त्यांना वैष्णव असं म्हणतात. ही वैष्णवांची व्याख्या आहे. आणखी वैष्णवाची अनेक लक्षणं श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे. ही लक्षणं ज्यांच्या जीवनामध्ये असतील त्यांनाच वैष्णव म्हणा. उगीच
बाह्यरंग म्हणून त्यांना वैष्णव मानू नका. कारण की लक्षण हे दोन प्रकारचे असतात, एक बहिरंग लक्षण आणि एक अंतरंग लक्षण. परंतु नुसत्या बहिरंगाने ते साधू ठरत नसतात. ज्यांचं अंतरंग लक्षण जे असेल ते लक्षण त्यांच्या जीवनामध्ये जर नसेल तर ते वैष्णव होऊ शकत नाही. म्हणून वैष्णवांची महात्म्यांची काही अंतरंग लक्षण श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीमद भागवतामध्ये सांगितलेली आहे. श्रीमद भागवतामध्ये निरपेक्षम म्हणून शांतम हे भागवतातील लक्षण आहे. आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये अमायित्वमदं भीत्व मयुंसा क्षांतिराजम आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मनिग्रहः इंद्रियार्थेषु वैराग्यं मनःकार एव च जन्ममृत्युजराव्याधि दुःखदोषानुदर्शनम् असक्तिरविश्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यं च समचित्तत्व विष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्ययोगेन भक्तिरव्य विचारिणी विविक्तदेश सेवित्व मरतिर्जन संसदी अध्यात्म ज्ञान नित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ञानमिति प्रोक्त मज्ञानम यदतो यथा. ही 18 लक्षण आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये भगवंताने ही साधूंची वैष्णवांची 18 लक्षणं सांगितलेली आहेत. पुढे 16व्या अध्यायामध्ये 26 लक्षणं सांगितली आहेत. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश यज्ञ स्वाध्याय सुपार्य अशा प्रकारे ही लक्षणं आहेत. आणि ही लक्षणं त्यांच्या जीवनामध्ये असतील ना ते वैष्णव आहे. वैष्णव तो दया अवघे देवावरी माया. पण त्यांचं सर्वस्वी प्रेम देवावर असतं. देवाशिवाय त्यांना दुसरा विषय आवडत नाही. आवडतो तो देव. आणि म्हणून त्या वैष्णवांचं सर्वस्वी प्रेम देवावर असल्यामुळे देवाशिवाय त्यांना अन्य विषय मान्य नाही. हे अभंगाच्या दुसऱ्या नाही आणि का देवाशिवाय त्यांना दुसरा विषय प्रमाण नाही. आवडतो फक्त तो देवच. देवाशिवाय बाकीचे विषय त्यांना तृणवत आहेत. तर म्हणजे शरीर, जल म्हणजे लौकिक आणि धन म्हणजे संपत्ती. हे तिन्ही विषय ज्यांना तृणवत आहे. तृण म्हणजे गवताची काडी. जशी गवताच्या काडीला किंमत नाही, गवताची काडी अशी पडलेली आपण पाहिल्यानंतर आपण त्याला किंमत देऊ शकत नाही. त्यात गवताच्या काडींचा जर भारा बांधला त्या भाऱ्याला किंमत राहील. परंतु एक काडी पडलेली आहे त्याला काय किंमत आहे? जशी गवताच्या काडीला किंमत नाही तशी तन धन आणि
जग या तिन्ही विषयांना ते किंमत देत नाही. नाही अनेक प्रमाण तन धन द्रोण फक्त प्रमाण आहे तो देव. फक्त आवडतो तो देव. देव किती आवडतो? देव इतका आवडतो की त्यांना त्यांच्या जीवाही पेक्षा तो जास्त आवडतो. तुम्ही ज्ञानोबराने देवाची शपथ घेऊन सांगितले की हे देवा तू मला किती आवडतो. देवाची शपथ घेतली. देवा शपथ घेऊन सांगतो की माझ्या जीवाही पेक्षा तू जास्त मला आवडतो. माऊलीने देवाची शपथ घेतली. तुकोबाने देवाची शपथ घेतली एका अभंगामध्ये. विठोबाची आपण हरिपाठामध्ये तो अभंग म्हणतो दररोज. यावी ना अनेक नाही पै साधन वाहत से आन विठोबाची. पान म्हणजे शपथ. तुकोबाने देवाची शपथ घेतली. माऊलीने शपथ घेतली. आपणही शपथ घेतो देवाच्या. परंतु आपल्या घरातल्या लांड्या लबाड्या फसवण्यासाठी शपथ घेतो आपण देवाची. खरं म्हणजे आपल्या लांड्या लबाड्या फसवण्यासाठी देवाची शपथ कधीच घेऊ नये. फार झालं तर आपल्या बायका मुलांची शपथ घेतली पाहिजे. का माझ्या मुलांची शपथ आहे हे मी केलं नाही, मी हे केलेलं नाही. देवाची शपथ कधी घेऊ नये. परंतु देवाची शपथ ही देवासाठीच घेतली पाहिजे. माऊलीने देवाची शपथ घेतली, देवासाठी घेतली. तुझी आलवाही लगा देवनाया बहु आवडसी वापसनीय. फक्त देव त्यांना आवडतो, नाही अनेक प्रमाण. कशाप्रमाणे? जशी एखादी पतिव्रता माऊली असते, त्या पतिव्रता माऊलीला फक्त आपला पती प्रमाण असतो. तो जसा असेल तसा. तो काळा गोरा खुदा ठेंगणा लुळा खोळा आंधळा बैरा पांगळा जसा असेल तसा तो पती फक्त तिला प्रमाण आहे. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्शे. आणि म्हणून तुकोबाने एके ठिकाणी पतिव्रतेचं उदाहरण दिलेलं आहे की जसं पतिव्रतेला आपला पती प्रमाण असतो तसा आम्हाला देव प्रमाण आहे. पतिव्रते जैसा जसं पतिव्रतेला आपला भ्रतार प्रमाण आहे त्याप्रमाणे आम्हा नारायण तैसा परी. पतिव्रतेप्रमाणे आम्हाला तो देव प्रमाण आहे. जसा
प्रकृतीला फक्त पती प्रमाण आहे, तसा फक्त आम्हाला देव प्रमाण आहे. नाही अनेक प्रमाण. तर म्हणजे शरीर, म्हणून या शरीरावर प्रेम करत नाही, अजिबात प्रेम करत नाही. पूर्वीचे कीर्तनकार होऊन गेले, आमचं बालपण त्यांच्यामध्ये गेलं. पूर्वी 3-3, 4-4 तास ते कीर्तन चालायचे. कीर्तन करता करता बोलता बोलता घसा कोरडा होऊन जायचा त्यांचं, तरी पण पाण्याचा घोट ते घेत नव्हते. तहानाची पियावी, भुकेल्या भुकाची खावी. पूर्वीचे कीर्तनकार होते, 3 तास, 3.5 तास, 4 तास कीर्तन चालायचं, कसा कोरडा व्हायचा, परंतु पाण्याचा घोट घेत नव्हते. आता मला सांगायचं नाही की प्रत्येकापुढे बाटले उभे राहतात. पूर्वीचा काळ होता, शरीरावर प्रेम नाही, काय जे व्हायचं ते होईल, तरी या देहावरी उदासाईसिया बरी मुखिता जायसा मिळारी बैसविलाय. नाही अनेक प्रमाण. म्हणून तन म्हणजे शरीर, धन म्हणजे पैसा, आणि जळ म्हणजे लौकिक. खरा महात्मा लौकिकामध्ये पडत नाही, आणि महात्म्याने लौकिकामध्ये पडूच नाही. कारण क्या लौकिक असं आहे, या लौकिकामध्ये आपण कसे वागण्याचा प्रयत्न केला तरी लोक नावं ठेवतातच. म्हणून साधूने लौकिकामध्ये राहू नये. कुठेतरी एखाद्या जंगलामध्ये जाऊन असं त्या ठिकाणी मोठी बांधावी आणि भगवंताला चिंतन करत राहावं. लौकिकामध्ये साधू पडत नाही, साधूने लौकिकामध्ये राहूच नाही. नाही अनेक प्रमाण तर धन तृण. कारण की त्यांना माहिती आहे हा लौकिक कसा आहे. आज लोक मानतील, उद्या तेच नाता घालतील. ओक तैसा रोग धरता धडवेला. म्हणून तुम्हाला सांगतात जसा आपला ओक आल्यानंतर तो आवडत नाही, आपल्या शरीरातलं वमन जेव्हा बाहेर येतं त्याला वखारी म्हणतात. ती किती आवरण्याचा प्रयत्न केला तर ती आवरल्या जात नाही. तसा हा लोक आहे. ओळख तैसा लोक धरता धडवेला. म्हणून महात्मा लौकिकामध्ये पडत नाही. नाही अनेक प्रमाण तण धन तृण जन. धन हे प्रारब्धाधीन असतं. जर प्रारब्धामध्ये असेल तर ते मिळेल, जर नसेल तर किती प्रयत्न करा ते मिळत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी प्रारब्धाधीन सांगितलेल्या आहेत. हे तो प्रारब्ध अधीन. ह्या 3 गोष्टी आपल्या प्रारब्ध अधीन असतात. अन्न मान आणि धन. जर प्रारब्धामध्ये नसेल तर किती प्रयत्न करा ह्या 3 गोष्टी मिळत नसतात. फक्त प्रारब्धामध्ये पाहिजे. पहिली गोष्ट अन्न. ज्या अन्नावर आपलं नाव असेल, दाणे दाणे पर लिखा है खाने वाले का नाम, ते चांगलं खायला मिळेल. अन्यथा जर आपल्या प्रारब्धामध्ये नसेल तर वाढलेलं ताटही त्या ठिकाणी आणि लोटल्या जातं. का? ते आपल्या प्रारब्धामध्ये नाही. म्हणून ज्या ठिकाणचं अन्न प्रारब्धामध्ये असेल ते चांगलं खायला मिळेल. मी मगाशी बोलून गेलो सकाळपासून आणि पुंडलिकांचा फोन चालू होता, फळाला या फळाला या. परंतु ते फळ आमच्या नशिबात इथलं नव्हतंच. ते फळाला लोणीचं होतं, म्हणून येऊ शकलो नाही.
म्हणून आपल्या जीवनामध्ये अन्न, मान आणि धन ह्या तिन्ही गोष्टी प्रारब्धाशी सांगितल्या असल्यामुळे जे काही महात्मे असतात, जे काही साधू असतात, ते यासाठी प्रयत्न करत नाही. म्हणून नाही अनेक प्रमाण तरुण धन तृण जेन. धन आपल्या प्रारब्धाधीन असतं, फक्त त्याला प्रयत्नाचा आणि त्या ठिकाणी त्याला जोड लावावी लागते. उद्यमाचे निमित्ते असं म्हटलेलं आहे, भाग्याचे निवडसे आणि उद्यमाचे निमित्ते. फक्त उद्योगाचं निमित्त असतं आणि भाग्याचा उदय पाहिजे. जर भाग्याचा उदय असेल तर ते धन काही न करता प्राप्त होऊ शकतं. पण जुने कीर्तनकारी दृष्टांत सांगत होते की धनासाठी प्रयत्न सुद्धा करावे लागत नाही, घर बसल्या धन मिळत असत. एक ग्रस्त होता, अमंगल अवस्थेत राहायचा, इतका अमंगल राहायचा. दररोज शौचाला जर आपण पाणी घेऊन जातो, आता घरोघरी बाथरूम झाले, पूर्वीचा काळ आणि बाहेर जावं लागत होतं. तर तो ग्रस्त इतका अमंगल होता, कधीच तो पाणी घेऊन जात नव्हता. लोक विचारायचे, का भाऊ तुम्ही पाणी का नेत नाही? पण त्याने म्हणावं, पूर्वीचा काळ होता, पूर्वी असे का आपले धरणं नव्हते, हे धरण आता झालं म्हणजे अर्थ. पाण्याची टंचाई होती. तो म्हणायचा की पाण्याची टंचाई असल्यामुळे मी पाणी नेत नाही. अरे बाबा, पाणी नेलं पाहिजे, इतकं अमंगल राहू नये. मग तो म्हणायचा, पाणी कशाला न्यायचं? पाणी नेलं म्हणजे त्याचा नाश होतो ना, 2-3 डबे कवती पाणी नसलं जातं. मग तो म्हणायचा, तिकडे जर एखादा ढेकळ जर सापडेल तर त्या ढेकळामध्ये 7 सागराचं पाणी आणि दाखवलेलं असतं. एक ढेकळम सप्त सागरम, अशा प्रकारे तो म्हणायचा. अशा प्रकारे त्याची ती आणि अवस्था होती. अशा प्रकारे एक वेळेस काय झालं, ज्या झाडाखाली तो विधीला बसला होता त्या झाडाखाली असा प्रकार घडला का त्या झाडाखाली आणि दगड नाही, गार नाही, ढेकळ नाही. तो म्हणायचा पूर्वी, एक गारा तो नदी 12, एक पत्थर तो नदी 70, एक ढेकळ सप्त सागर, असं तो म्हणायचं. एक गार सापडली तर त्या एका गारीमध्ये 12 नदीचं पाणी साठवलेलं असतं. एक पत्रम सप्त सागर, असं तो म्हणायचा. परंतु त्या दिवशी मात्र त्या झाडाखाली ढेकळ नाही, गार नाही, दगड नाही. मग शेवटी त्याचा प्रयोग होता फरफटम मोक्षदायक. पूर्वीचा काळ होता, आम्ही लहान असताना तेच करत होतो आणि तसं त्याने ठीक केलं. तसं केल्यानंतर परिणाम असा झाला, त्या झाडाखाली एक झाडाची चरबी आणि फुललेली होती, त्याची वर आलेली होती. तिचा काठ वर आला होता आणि लहानपणचा तो गाडा केला आणि गाडा करत असताना त्या चरबीचा काठ त्याच्या मांडीला लागला. मांडी चिरल्या गेली, रक्त व्हायला लागलं. पाहिलं की किती रक्त आपल्या पोटातून खाली पडत आहे. तो घाबरला, त्याची बीपी वाढली. परंतु थोडस करून पाहिलं बाजूला तर धनाची चरबी होती. धनाची चरबी पाहिल्यानंतर इतका आनंद झाला. ती चरबी घेतली, घरी आला, आपल्या पत्नीला सांगितलं की मला हे धन सापडलं त्या झाडाखाली, तू कोणाला सांगू नको. परंतु असं म्हणतात की बाईच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, म्हणून तिने सर्वांना सांगायला सुरुवात केली. तिला सांगितलं, तिला सांगितलं. होता होता संपूर्ण गावाला ते माहिती झालं. गावातल्या 5 पंचांना ती बातमी कळाली. मग त्यांनी त्याला ईश्वर बोलून घेतलं आणि त्याला विचारलं, तुला धन सापडलं म्हणतात? म्हणलं हो. कुठे सापडलं? अमक्यांच्या झाडाखाली सापडलं. परंतु यांचा विश्वास बसेना.
असं झाडाखाली कुठे धन असतं का? कुठेतरी तू दाखा घातला असेल, कोणातरी लुबाडलं असेल, हे चोरीचं धन असलं पाहिजे. त्याने सांगितलं की नाही, हे चोरीचं नाही, माझ्या नशिबाने मला मिळालेलं आहे. शेवटी गावचे लोक होते ते, त्यांनी प्रत्येकाने 5-5 फुटासह लाथा मारल्या, त्याला जर्जर केलं आणि ते धन हिरावून घेतलं. तो असं बाजूला जाऊन बसला आणि मग म्हणायला लागला, अल्लाह देता तो बोले प्रगती फाड फाड कर देता, ने लेता तो बोले प्रगती कुठे मार 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 कर देता था. त्या देवाने दिलं मला, परंतु कोणत्या परिस्थितीमध्ये दिलं? अशा अमंगल अवस्थेमध्ये मी होतो, ते धन मला मिळालं आणि तेच धन आज माझ्यापासून चाललं. या गावातल्या लोकांची खेळखेळ खाऊन खाऊन ते धन निघून चाललेलं आहे. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया, आणि म्हणून नाही अधिक प्रमाण तर धन तृण. अशा प्रकारे हे महात्मांचं लक्षण आहे. जीवन जगत असताना त्यांनी जीवनात काही नियम केलेले असतात आणि ते नियम करत असताना काही संकट येतात, काही विघ्न येतात. असं नाही की साधू झाला पण त्याच्या जीवनात विघ्न येत नाही, असं नाही. साधू जरी झाला तरी विघ्न येतात, संकट येतात. मग अशा संकटकाळी त्यांनी केलेला जो नियम असतो तो नियम ते टळू देत नाही. हे अभंगाच्या 3ऱ्या जन्मामध्ये महाराज सांगतात. पडता जड भारे, 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 पडता जड पड़ता जड़ भारे, 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 पड़ता जड़ पड़ता जड़ भारे, 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 हे मानता निर्धारे, हे मानता निर्धारे, हे मानता निर्धारे, हे मानता जड झाले म्हणजे संकट. कधी कधी साधू जीवनामध्ये संकट येऊ शकतात, तरी त्या संकटामध्ये त्यांनी केलेला जो नियम असतो त्या नियमाला ते टळू देत नाही. तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. आपल्या भागातलं वैकुंठवासी बाबुराव महाराज वंगीर चिकटगावचे, हा त्यांचे उपकार. हे गावोगावी जे काही पारायण सुरू झाले ना, हे त्या महात्म्याचे उपकार आहेत. कारण की त्यांचा संकल्प होता
त्या माझ्या या परिसरामध्ये असं एकही गाव राहू नये तर त्या गावामध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण होणार नाही. प्रत्येक गावागावामध्ये ते पारायण झाले पाहिजे असा त्यांनी संकल्प केला होता. परंतु दुर्दैवाने त्यांना आयुष्य मिळालं नाही. आयुष्य त्यांचं आणि कमी पडलं. तरी पण त्यांचाच हा संकल्प आहे. भादली, पाराळा, तलवाडा, शेगडगाव, लोणी, खरड आपल्या परिसरात पारायण सुरू झाले ना, संकल्प बाबुराव महाराजांचा होता. ते महाराज आजारी पडले. शंकर स्वामींच्या मंदिरामध्ये महिनाभर सप्ताह होता अधिक मासाचा. त्यावेळेला कीर्तनकार कमी होते. आपल्या भागामध्ये कीर्तनकारच नव्हते. आता प्रत्येक गावामध्ये 2-2, 4-4, 10-10 कीर्तनकार आज तयार झाले. आज आमच्याच गावामध्ये मी एकटा मागोजी नाही, असे 10-12 कीर्तनकार आहे आमच्या गावामध्ये. प्रवचनकार, कीर्तनकार. आणि म्हणून पूर्वीचा काळ फार कठीण होता. कीर्तनकार नव्हते आणि मग महिनाभर कीर्तनकार आणायचे कुठून. आणि त्यांचा नियम होता की महिनाभर कीर्तन करायची ती हरिपाठावर करायची. माऊलींच्या हरिपाठावर कीर्तन करायची. कीर्तनकार कमी होते आणि एवढे तेवढे असतील तर ते यायचे. आणि ज्या दिवशी कीर्तनकार नाही मिळाले त्या दिवशी ते स्वतः कीर्तन करायचे, जो अभंग असेल त्या अभंगावर. आणि मग ते आजारी पडले. महिनाभर दगदग झाली. आजारी पडले. आजारी पडल्यानंतर पूर्वी आपल्या भागामध्ये आणि दवाखाने नव्हते एवढे. इकडे वैजापूर, पाठीमागे नांदगाव, नाही तर इकडे खालची बोलठार, लोणीला फक्त एक डॉक्टर होते. ते आपले थंडी तापाचे होते. आणि तो आजार का वाढला, इतका वाढला. घरची श्रीमंती होती, परिस्थिती चांगली होती. ते आपले नातेवाईकच होते आपल्या भागली गावातले. आता त्यांनी प्रमाण दिलं ना. तर धोंडी आबांच्या पहिल्या आई होत्या, त्या आत्या होत्या. अशा प्रकारे त्यांचा आपला संबंध होता. शेवटी त्यांच्या वडिलांनी आणि पारळकर भाया साहेबांनी त्यांना मुंबईला नेलं. जे हॉस्पिटलला त्यांना आणि ऍडमिट केलं. परंतु त्यांना नियम होता दररोज ज्ञानेश्वरच्या 150 होव्या घ्यायच्या, गीतेचा एक अध्याय तरी घ्यायचा आणि मगच पुढे जेवण करायचं, चहा घ्यायचा, काय करायचं ते करायचं. त्या डॉक्टर लोकांनी सांगितलं की हो महाराज, आम्ही एवढे उपचार तुमच्यावर करत आहे परंतु ते लागू पडत नाही. का? तुम्ही हे ग्रंथ जरा बाजूला ठेवा. तुमच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी, गीता, गाथा आम्ही पाहतो, हे बाजूला ठेवा जरा. त्यांनी सांगितलं की नाही, माझा नियम आहे दररोज ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय, गीता वाचल्याशिवाय मी पाणी सुद्धा पित नाही. मी ते बाजूला ठेवणार नाही. शेवटी डॉक्टर रागवले, तुम्हाला जर 2 दिवस जगायचं असेल तर हे ग्रंथ बाजूला ठेवा. त्यांनी एकच उत्तर दिलं, ग्रंथ बाजूला ठेवून जगण्यापेक्षा ग्रंथ वाचून मेलेलं काय वाईट आहे. आणि शेवटी तिथे त्यांचा अनंत झाला हॉस्पिटलमध्ये मुंबईला. पूर्वीचा काळ किती कठीण असे तरी पण तिथून त्यांचा पार्थिव देह म्हणजे ते प्रेत शेगडगावला आणलं गेलं. असे ते बाबुराव महाराज होते. आणि म्हणून पडता जल भारी, नेमानं टळे निर्धारी. शेवटी त्यांनी जीवाकडे पाहिलं नाही परंतु हातातील ज्ञानेश्वरी सोडली नाही आणि गीता सोडली नाही. पडता जल भारी, नेमानं टळे निर्धारी. नाही अनेक प्रमाण तण धन तृण जन. हे वैष्णवांचं लक्षण आहे. पण वैष्णव कोणी होऊ शकत नाही, साधू कोणी होऊ शकत नाही. आज आपण कोणाच्याही पाठीमागे पळतो, कोणाला आपण साधू म्हणतो, परंतु कोणाच्याही पाठीमागे जर आपण पळालो आणि त्यांना साधू मानलं तर आपलं कल्याण होणार नाही. आपला विश्वासघात होतो, आपलं अनहित होतं. म्हणून माऊलींचं एक आणि अभंग असा आहे, त्या अभंगामध्ये त्यांनी साधूंचं लक्षण घेणारे जे असतात, साधूंचा वेश घेणारे जे असतात, लोक त्यांना साधू म्हणतात परंतु लोकांची कशी फसगत होते. म्हणून त्यांनी एक असा दृष्टांत दिलं. कोणी एक प्राणी प्रवासी पिडला,
निहारो देखला विभवातेने तयाचे श लाविता अंगी सुधरा सर्वांगे तैसे झाले. कोणी एक प्राणी प्रवासी पिटला. पूर्वीचा काळ होता, पायी प्रवास होता, असे उन्हाळ्याचे दिवस होते. एक ग्रस्त पायी प्रवास करत 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 दिवसभर प्रवास केला. आणि प्रवास होता, पायात चप्पल सुद्धा नव्हती. घरी आला, पायाला फोड आले, डोळ्याची आग होऊ लागली. आपल्या पत्नीला सांगितलं की माझ्या पायाला फोड आलेले आहे, डोळ्याची आग होत आहे, तू लवकर पाणी तापून दे. पाणी तापून दिलं, त्या गरम पाण्याने हातपाय धुतले, थोडं बरं वाटलं. जेवण केलं आणि सांगितलं की आता फक्त माझ्या पायाला जर तेल असेल तर तेवढं लावून दे. तिने सांगितलं की आपल्या घरामध्ये तेल नाही. म्हटले कोणतं? म्हणजे कोणतंच नाही. तेल म्हणजे खोबऱ्याचं तेल नाही आणि गोड तेलही नाही, दोन्ही तेल घरामध्ये नाही. त्याला इतकं वाईट वाटलं की आपली इतकी परिस्थिती बिकट का, आपल्या घरामध्ये पायाला औषध म्हणून तेल आपण मागितलं, ते घरामध्ये नसावं. त्याला वाईट वाटू लागलं. तिच्या लक्षात आलं आपली परिस्थिती आणि नाजूक आहे, गरिबी आपली आहे, आपल्या घरात दोन्ही तेल नाही. परंतु 4-6 महिन्यापूर्वी त्यांनी एक तेल काढून ठेवलं होतं बाटलीमध्ये. तिला लक्षात आलं आणि सांगितलं का हो, मी एक तेल काढून ठेवलेलं आहे, ते चालेल का? म्हटले कशाचं? म्हणजे बीबीओचं. म्हटले काय हरकत आहे, हे तरी तेलच असतं आणि ते तरी तेलच असतं. गोड तेल तरी तेलच, खोबऱ्याचं तेल तरी तेलच आणि बिब्याचं तेल तरी तेलच. काय हरकत? म्हटले घेऊन ये. तेल म्हणून ते आणलं. परंतु हे तेल कशाचं याचा विचार केला नाही. आणि मग त्या बाईने, ती भोळी बाबडी होती बिचारी, तिने त्या पायाला चांगली मालिश केली, गुडघ्याची मालिश केली, डोक्याची मालिश केली, पाठीची मालिश केली आणि झोपी घातलं. त्याला झोपता आली नाही. परंतु रात्रभर उलथा पालथा माऊली म्हणतात की सुधरा सर्वांगी तैसे झाले. पहाटे 4 वाजेपर्यंत असा सुजून गेला. का सुधरा असेल? हे तेल कशाचं आहे याचा विचार केला नाही. ते बिब्याचं तेल लावल्यामुळे त्याची परिस्थिती झालेली आहे. तसं आपण एखादा साधू, त्याचं खोटं फार मोठं वैभव असतं, त्याचा लवाजमा आपण पाहतो आणि त्या लवाजम्याच्या पाठीमागे आपण पळतो आणि त्याचा आपण मंत्र घेतो. दयाचा सुग्रवा देखे, दयाचाची मंत्र शिके येरुनी घे. दयाचा सुग्रवा देखे, माऊलीची उभी आहे की ज्याच्या पाठीमागे लवाजमा आहे, त्याचं फार मोठं ऐश्वर्य आहे, त्याला लोक साधू म्हणतात आणि त्याच्या पाठीमागे पळतात. परंतु माऊली म्हणतात की त्याला साधू म्हणून आपण त्याच्या पाठीमागे जरी पळावं असेल तरी पण आपलं हित होणार नाही. म्हणून साधूचं लक्षण पाहिलं पाहिजे. नाही आणि प्रमाण तर थ्रोन जन. मग असे साधू कोणत्याही वर्णामध्ये असू द्या, कोणत्याही जाती जमातीचे असू द्या, कोणताही समाज असू द्या, आतापर्यंत प्रत्येक जाती जमातीमध्ये एक साधू होऊन गेलेले आहे. असा एकही समाज नाही का त्या समाजामध्ये एखादा साधू झालेला नाही. कोणताही समाज आपण पहा. ब्राह्मण समाजामध्ये माऊली ज्ञानोबा आहे, श्री संत एकनाथ महाराज हे ब्राह्मण समाजातले साधू. अलीकडे शंकर स्वामी, संत बहिणाबाई हे ब्राह्मण समाजातले साधू होते. त्या काळामध्ये माळी समाजामध्ये संत सावता महाराज होऊन गेले. त्याच काळामध्ये कुमार समाजामध्ये गोरबा काका, हरिजन समाजामध्ये चोखो महाराज, मुस्लिम समाजामध्ये लतीफ शाह, शेख मोहम्मद, कबीर महाराज, स्वतंत्र समाजामध्ये नरहरी महाराज सोनार, कुंभार समाजामध्ये गोरबा काका. प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक जाती जमातीमध्ये एक साधू होऊन गेलेले आहे. आपल्या मराठी समाजामध्ये तुकोबार आहे,
असा कोणता समाज साधूने सोडला, कोणता समाज सोडला नाही. आणि प्रत्येक समाजातली मंडळी ज्या ज्या समाजामध्ये जे जे साधू झाले ना, त्या प्रत्येक साधूचा अभिमान त्या त्या समाजातील लोकांना आजही आहे. फक्त शोकांतिका एवढीच आहे की आपल्या मराठी समाजामध्ये जे तुकडे होऊन गेले त्या तुकड्यांचा मात्र आपल्या मराठी समाजाला स्वाभिमान नाही, आजही नाही. जर असता स्वाभिमान तर आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये तुकड्यांची मंदिरं झाली असती. फक्त आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये फक्त आपोआप म्हणून 2-3 गावं जर आपण सोडली, त्यामध्ये खंडाळा, टोळकी आणि शिवूर, फक्त या 2-3 गावामध्ये तुकड्यांचे मंदिर बांधले. नाहीतर इतर ठिकाणी मूर्ती बसवले असतील मंदिरामध्ये, पण स्वतंत्र मंदिर नाही. प्रत्येक समाजाला आपण जर विचार केला, माळी समाजामध्ये सावता महाराज झाले. प्रत्येक वर्षी ती माळी समाजातली मंडळी मोठ्या उत्साहाने आणि त्यांची पुण्यतिथी करतात. आमच्या गावात फक्त एकच माळ्यांचं घर आहे. आमच्या त्या गल्लीत राहत होते आणि एक वेळेला काय झालं, सावता महाराजांची पुण्यतिथी, नामदेवरायांची पुण्यतिथी एकाच तिथेला आली. आणि त्या माळीन ताई माझ्याकडे आल्या, म्हटले दादा आता काय करायचं आम्हाला, आम्ही काय करायचं, कारण की दोन्ही पुण्यतिथ्या एका दिवशी आल्या. म्हटले काय हरकत, हे साधू ते साधू नाही. म्हटले पण आता सावता महाराजांची पुण्यतिथी आम्ही दरवर्षी करत असतो. म्हटले काय करतो तुम्ही, काय आम्ही निवद पाणी करत असतो. त्यांचा फोटो मांडतो, निवद पाणी करतो, त्यांची पूजा अर्चा करतो. अशा प्रकारे त्या बाई मला विचारलं. मग त्यांना सांगितलं की यावर्षी दोन्ही पुण्यतिथी एका तिथीला आलेल्या आहेत, तुम्ही दोन्ही साधूंची पुण्यतिथी साजरी करा, हरकत नाही. मग ती माळी समाजातली एकच घर आमच्या गावामध्ये आहे. ज्या दिवशी सावता माझी पुण्यतिथी होती त्या दिवशी त्या माऊलीने मला विचारलं की सावता माझी पुण्यतिथी कधी करायची. त्याच गावामध्ये मराठी समाजाची मंडळी जवळजवळ 90-95% मंडळी आमच्या गावामध्ये आहेत. परंतु आतापर्यंत मराठी समाजातल्या एकाही बाईने विचारलं नाही की तुकाराम बीज कधी आहे. तर त्या दिवशी आपल्याला निवद पाणी करावं लागेल. अहो गावातल्या बाहेर सोडा, परंतु घरातल्या बाहेर विचारलं नाही तर तुकाराम बीज कधी आहे. म्हणून एकच समाज असा आहे की आपला मराठी समाज फक्त त्या समाजाला साधूचा अभिमान नाही, त्या समाजाला एखादा आपला समाजामध्ये कीर्तनकार झाला असेल त्याचा अभिमान नाही. जर तो विषय आपल्याला लाभेल. म्हणून साधू कोणत्या समाजाचा असतो त्या समाजाचा विचार नसतो, त्या जाती जमातीचा विचार नसतो. म्हणून अभंग देशमुख महाराज सांगतात, असे साधू असे वैष्णव कोणत्याही जातीतले असो त्या जातीचा विचार करायचा नाही. Oh,
तयाची भवती होका तयाची भवते भलती याती होका म्हणजे भलती याती होऊ दे त्यांची त्या यातीचा विचार करायचा नसतो असे वैष्णव कोणत्याही जातीमध्ये जन्माला जरी असले तरी त्या जातीचा त्या समाजाचा विचार नाही फक्त साधू लक्षणाचा विचार आहे अशा प्रकारे थोडक्यामध्ये अभंगाचा संक्षिप्त रीतीने थोडक्यामध्ये भावार्थ मी करून घेतलेला आहे आणि आपली वेळ संपुष्टात आलेलीच आहे 8:30 ते 10:30 पर्यंत आपला संकल्पित वेळ आहे 10:30 होऊन गेलेला आहे एक वेळा मोठ्या प्रमाणे भगवंताचं चिंतन करू आणि 2 मिनिटांमध्ये शिवाकृती करू भोपार कुमार वैष्णवत जय अवधी देवावली माया डाळी अनेक प्रमाण तेल धोन धोन जन साळापाजमाप्रमाणे याही वर्षी आपल्या भादली गावामध्ये हा जो काढून दिलेला नियम आहे थोडा मोठ्याने घातलेला हा नियम आहे म्हणून ती मंडळी जरी गेली असेल परंतु आज ती कीर्तिरूपाने मात्र आज आपल्याच गावामध्ये आहे गेले दिगंबर ईश्वर विभूत ती मंडळी गेली आज आपल्या भादली गावातली जी काही ग्रामस्थ मंडळी जुनी मंडळी होती फक्त त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी गाथा पाहायला आणि मिळत होते त्यामध्ये गंगादादा होते रंगबाबा होते ही जुनी मंडळी परंतु त्यांचेच आशीर्वाद आहे म्हणून आज आपल्या गावात